असं नका करू साहेब. नोकरी गेली ती मी जगू कसा? माझी बायको नेहमी आजारी असते हो. तिच्या औषध पाण्यासाठी मला पैशाची खूप गरज आहे. मला ते काही सांगू नका हो. मॅडमने ऑर्डर दिली तशी. काय झालं? मला अचानक कामावरून काढून टाकलंय मॅडम. मॅम, महालक्ष्मी मॅडमने 50च्या पुढच्या माणसांना कामावरून काढून टाकायला सांगितले. आणि तसंही 2च वर्ष राहिली त्यांची रिटायरमेंटची. 2 वर्ष आहेत ना, करू द्या ना काम. मॅडम, मी माझ्या आयुष्याची 25 वर्ष दिली या कंपनीला आणि राहिलेली 2 वर्षे मी असाच इमानदारीने काम करेल. आता मला पैशाची खूप गरज आहे हो. कामावरून नका काढू. मॅम, मोठ्या मॅडमनी गर्दी कमी करायला सांगितली. महालक्ष्मी मॅडमना सांगा मी यांना कामावर ठेवायला सांगितले. पण मॅम. काका, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला कोणीही कामावरून काढणार नाही. आणि 2 वर्षांनंतर तुमच्या सेंड ऑफ साठी मी इथे नक्की असेल. भैयाजी सांगतात, गर्दी अनोळखी माणसांची होते, आपल्या माणसांची नाही. आणि ही सगळी आपल्या जवळची माणसं आहेत. थँक्यू मॅडम, तुमचे उपकार झालेत. अहो प्लीज असा हात नका जोडू. तुम्ही जा तुमच्या डेस्कवर. थँक्यू मॅडम. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. छान काम केलंस. थँक्यू. लवकर परत ये. हं? हो. खूप मिस करते मी तुम्हा सगळ्यांना. So finally, your daughter is getting married, huh? Great. बस बस, तू बस ना. हो. कोणाशी ठरलं लग्न? इंडस्ट्रियलिस्ट रहेजा यांच्या मुलाशी लग्न ठरलंय माझ्या बेबीचं. यू नो ना रहेजा, स्टीलची मोठी फॅक्टरी त्यांची. येस, आय नो देम. आमच्याकडे आले होते ते, पण फारच कमी बजेट होतं ग त्यांचं. त्यामुळे त्यांच्या कंपनीचं टेंडर आम्ही नाकारलं. बट एनिवेज, कॉंग्रॅट्स. मी ऐकले आधी तिचं लग्न ठरलंय. काय करतो तिचा नवरा? तेही इंडस्ट्रियलिस्टच आहेत. ग्रेट. नाव काय म्हणालीस? अगं हो हो, इन्व्हाइट करणार आहे तुला लग्नाला. किती प्रश्न विचारतेस? अगं माझी बेबी ना आता US ला सेटल होणार आहे लग्न झाल्यानंतर. म्हणून म्हटलं आदिती कुठे राहणार आहे इतकं विचारावं. अगं काय झालं? कुठं हरवलीस? अगं काही नाही, एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे ना, त्याच विचारत होते. यू नो ना, मॉल्सची एवढी मोठी चेन चालवायची इज रिअली नॉट अ जोक. अगदी खरंय तुझं. चल, मी काय आता तुला डिस्टर्ब करत नाही. हा, माझ्या बेबीच्या लग्नाला नक्की यायचं. हा, येस ऑफकोर्स. चल येते मी आता. हो, बाय. आताच अदिती बद्दल हिला सांगताना माझी ही अवस्था आहे. माझ्या सर्कल मध्ये कळलं तर काय होणार आहे? मे आय कम इन मॅडम? काय आहे? येस, कम इन. मॅडम, आदिती मॅमनी तुम्ही काढलेल्या सगळ्या कामगारांना परत कामावर ठेवायला सांगितले. व्हॉट? आणि तुम्ही त्यांना कामावर परत ठेवून घेतलं? हो. तुम्हाला माहिती आहे ना, माझा डिसिजन फायनल डिसिजन असतो ते, आणि कोणाच्याही सांगण्यावरून त्यात बदल होत नाही. मॅम, तुम्ही हेही म्हणालात आदिती मॅम ऑफिस जॉईन करताय, त्यांना इथं काही त्रास नाही झाला पाहिजे, त्यांच्या सगळ्या ऑर्डर्स फॉलो झाले पाहिजेत. अदितीसाठी मी गर्दी कमी करतेय आणि हिचं काय चाललंय? मॅम, बळबाई कोण आहेत? हडळ आहे, हडळ. हडळ? हो, मोठी हडळ. तिचं काय? बळबाई असं सांगतात, आपली माणसं म्हणजे गर्दी नसते, आपण एक फॅमिली आहोत. एक मिनिट, ती बळबाई इथे आली आहे? नाही, आदिती मॅम सांगत होत्या. ओ गॉड, अदिती या माणसांमधून कधी बाहेर पडणार आहे? पण ही माणसं कोण आहेत? ती एक मिनिट, तुम्हाला काय करायचं त्याच्याशी? दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस. जस्ट गेट आउट. ओके. काहीतरी करायलाच लागणार आहे.
मिलिंद जरा आदितीला समजावून सांग. काय झालं? अरे मी ज्या एम्प्लॉईजना काढून टाकलं होतं त्यांना परत कामावर ठेवलंय तिने. नाही पण तुझंच म्हणणं होतं ना की आदितीचं मन इथे गुंतावं म्हणून तिला ऑफिस जॉईन करू दे, बिझनेस सांभाळू दे. हो पण तिला कळायला हवं ना की बिझनेस इमोशन्सवर चालत नाही. त्या सिद्धार्थच्या फॅमिलीचा विचार तिच्या डोक्यातून निघावा म्हणून तिला ऑफिसला बोलवलं होतं मी. नो, पण ती इथेही त्यांचाच विचार करतेय, त्यांचंच लॉजिक लावून इलॉजिकल बिहेव करतेय, त्यांचंच लॉजिक लावून इलॉजिकल डिसिजन घेतेय. त्या गावच्या माणसांमध्ये राहून ना तीही बिंडोक आणि इमोशनल फूल बनत चाललीय. इथे करोडोंच्या डील साईन करायच्या तिला पुढे. त्या इमोशन्स आणि नात्यांमध्ये अडकून ती हे सगळं करू शकणार आहे का? जरा समजावून सांग तिला. हे तर तूही सांगू शकतेस ना. पण जेव्हा खोटं खोटं गोड बोलायचं असतं, कौतुक करायचं असतं तेव्हा तू बोलायचं. पण जेव्हा रागवायचं असतं, तिला समजवायचं असतं तेव्हा मी बोलायचं. ओके, सगळं मीच करते, तू काहीच करू नकोस. मी जे करतो ते बोलून दाखवत नाही आणि मी जे बोलते ते मी करून दाखवणार आहे. त्या सिद्धार्थच्या फॅमिलीने माझ्या आदितीला बिघडवलंय ना. नाही त्यांना त्यांची लायकी दाखवून जर हे लग्न त्यांनाच मोडायला लावलं ना तर नावाची महालक्ष्मी नाही. बाय द वे सिद्धार्थ, ह्या अशा फारशा नाव नसलेल्या कंपनीत तू जॉब करतोस ना, म्हणूनच तुझ्यावर ही वेळ आली. कसं असतं ना, माझी अदिती तुला सिद्ध म्हणते, तुझी फॅमिली तुला सिद्धू म्हणते. ऍक्च्युअली मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. एम आय राईट मिलिंद? येस ऑफकोर्स. सो सिद्धार्थ, मी तुझ्या कंपनी बरोबर, सॉरी, आम्ही तुमच्या कंपनी सोबत डील करायला तयार आहोत, पण एका अटीवर. तुला जर नोकरी करायची असेल तर ती आमच्या हाताखाली करावी लागेल. आणि जर तू आमच्या कंपनीत नोकरी करायला तयार असलास तर आम्ही ही डील साईन करू. नाउ द डिसिजन इज योर्स. सिद्धार्थ, सिद्धार्थ, अरे थांब ना सिद्धार्थ, थांब. हे बघ, तू काही डिसिजन घ्यायचंय ना, तू आता शांततेने घे, विचारपूर्वक घे. ही महालक्ष्मी ना, तुझी सासू फार डेंजर बाई दिसते. अरे तिच्या मनात काय चाललंय काय कळतच नाहीये. आज तुला म्हणते काम करायचं, उद्या मला म्हणेल, आणि परवा केबिनच्या बाहेर खुर्ची टाकून बसावं लागेल आपल्याला. हा, नाव महालक्ष्मी आहे पण काम मात्र मंथरेची आहे. ते मी ते हे सिद्धार्थ, सिद्धार्थ ते गेला वाटत. सिद्धार्थला सांगत होतो सासू, माझ्या सासू बद्दल, त्यांचं सुद्धा नाव महालक्ष्मी आहे ना. झालं झालं, शोधतो मी त्याला, बोलतो मी. अगं अदिती, मी प्रेझेंटेशन साठी आलो आणि सिड मी खूप खुश आहे. फायनली तू डिझर्व करतोस ती अपॉर्च्युनिटी तुला मिळालीये. मॉमने मला सगळं सांगितलंय. तुला ती याच कंपनीमध्ये खूप वरच्या पोस्टवर अपॉइंट करणार आहे. आता माझ्या केबिनच्या समोरच तुझी केबिन असणार. आणि काय हवं? मग आपण रोज एकमेकांना बघत राहणार. मग काहीतरी निमित्त काढून मी तुझ्या केबिन मध्ये येणार. मिस्टर सिद्धार्थ, मी दिलेली फाईल तुम्ही कंप्लीट केलीत? त्याचे डिटेल्स मला मेल करा. नाही नको, मेल नका करू. त्यापेक्षा माझ्या केबिन मध्ये येऊन मला ते डिटेल्स सांगा. आणि हे तुमचं टार्गेट आहे, काहीही करून ते अचीव्ह झालंच पाहिजे. अच्छा, म्हणजे तुम्ही इथेही माझ्या बॉस असणार? सॉरी, मी गंमत करत होते. खरं तर आता तू माझा बॉस असणार आहेस. तू सगळ्यांना ऑर्डर्स देणार आहेस. सिड, आता आपण इथेच रोज भेटणार, बोलणार. मला तर इमॅजिन करूनच खूप छान वाटतंय. तू पण खुश आहेस ना? अदिती सर, तुम्हाला मॅडमने बोलवलंय. तुम्हाला दिलेला वेळ संपलाय. येतो आम्ही. ओके मॅम. चला बॉस. अरे सिद्धार्थ, कुठे गायब झाला होतास तू? अरे किती शोधलं मी तुला. अरे असं गायब नको होत जाऊ रे, अटॅक येईल मला एक दिवस.
हे चल, आपल्याला बोलवलंय त्यांनी. काय रे, तू काय विचार केलाय? म्हणजे आपली कंपनी सोडून तू इथे जॉईन होणार आहे का? आपण जाऊया, ती वाट बघत असते. हो चल. महालक्ष्मी, तुला खरंच वाटतं का सिद्धार्थ ही ऑफर स्वीकारेल? आय बेट मिलिन सिद्धार्थ आपली ऑफर नक्की स्वीकारणार. अरे आपल्या ऑफर लेटरवरची अमाऊंट बघूनच त्याचे डोळे फिरतील. आणि एकदा का त्यांनी ऑफर स्वीकारली की नाही त्याला आपल्या हाताखालचा नोकर बनवलं ना, तर नावाची महालक्ष्मी नाही. या ना, या. नाव सेट. नामदेव, एक चेअर घेऊन या. थँक्यू. मिस्टर सिद्धार्थ, ही चेअर मी अदितीसाठी मागवली आहे. सॉरी. मॉम, अगं ठीक आहे, बसू दे त्याला. नो अदिती, प्रत्येक कंपनीचे काही रूल्स असतात आणि आपल्या कंपनीमध्ये फक्त सीईओजना सीट ऑफर केली जाते. आणि तूच म्हटली होतीस ना की प्रोफेशनल बिहेव करणार म्हणून. सिद्धार्थ, मला खात्री आहे तुला आमच्या कंपनीच्या चेअरवर बसायला नक्कीच आवडेल. तू माझ्या ऑफरला नाही म्हणणार नाहीस. सो कॉंग्रॅट्स. हे ऑफर लेटर. तुला आम्ही इयरली 2 करोडचं पॅकेज दिलंय. की थांबतच नाहीये का ग? कोण आठवण काढतंय एवढी? बाळा काका आठवण काढत असणार. अभ्यास नक्की केला ना तुम्ही आज? केला. थांबतच नाही. अगं आत्ताच पाणी प्यायलीस ना, थांबेल. शांत राहा. मोठ्या बाई, तुम्ही जेवण करून घ्या बरं. हो ना, दिवसभर काहीच नाही खाल्लंय तुम्ही. आता तर चंद्र पण दिसलाय. सोडा ती संकष्टी चतुर्थी. अगं त्या चंद्राची नाही, सिद्धूच्या फोनची वाट बघतायत. आणि आज काही संकष्टी नाहीये. नाने, सॉरी. सिद्धूला पण कळत नाही का? लवकर फोन करायचा. मोठ्या बाई त्यांचा फोन आल्याशिवाय जेवत नाही. पाणी पी. बाई हिच्या उचक्या तर थांबतच नाहीये, वाढतच चालल्यात. अरे म्हणजे या अशा उचक्या सिद्धूला लागायला पाहिजे तिकडे. मोठे बाई केव्हाची त्याच्या फोनची वाट बघताय, आठवण काढताय. पण त्याला कुठे आईसाठी सवड. आणि काय ग, तू किती वेळ त्याच्या फोनची वाट बघणार आहेस? चल जेवून घे, नाही तर थांब मीच भरवते तुला. नको, करेल तो फोन. हे असं किती दिवस चालणार आहे? हा, आणि एकदा लग्न झालं की काय करशील ग? आणि आता तसही तुझा पोर तुझा कुठे राहिलाय? तो गेला त्या मुलीच्या मागे. आता तो आधी तिला वेळ देणार, मग तुला वेळ देणार. रत्नाक्का, तुमच्या भाजीच्या पिशव्या बांधून ठेवल्यात? हो ना, थांबा. जड असतील पिशव्या. मी सुहासला सांगते, तोही तुम्हाला घरापर्यंत सोडेल. नाही म्हणजे तुम्ही निघालात ना की आपण सुहासला सांगू. काही गरज नाहीये. माझ्या पैठणीच्या पिशव्या ह्याच्यापेक्षा जास्त जड असतात. तेव्हा नाही म्हणत कुणी जड आहे पिशव्या. कळतंय मला सगळं. तुम्ही फक्त माझ्या जायचीच वाट बघा. तसं कसं? अहो रत्नाक्का, तुम्ही किती प्रेमाने वागतात आमच्याशी, किती प्रेमाने बोलतात. आम्ही का बरं तुमच्या जाण्याची वाट बघू?
आणि काय ग रत्नाक्का कधीतरी आपल्याशी वाईट वागतात का ग? नाही कळतंय मला सगळं. मी काय उगाच इथे थांबलेली नाहीये. इथे माझी वहिनी जेवली नाहीये, तिच्यासाठी जीव तुटतोय माझा, म्हणून थांबलीये मी. तू काही वाट बघू नको ग सिद्धूच्या फोनची. तो काही फोन बिन करणार नाहीये, लिहून घे माझ्याकडनं. मोठ्या बाई येईल त्याचा फोन. तुम्ही जेवण करून घ्या. एन्जॉय कर. एक्सक्यूज मी आलो. आता हा कुठे गेला? अगं बाई सिद्धूचा फोन. काय रे गंधण्या, इतका उशीर करतात का फोन करायला? मोठ्या बाई तुझ्यामुळे अजून उपाशी आहेत. अगं ते फोन. काय रे एवढा बिझी आहे? काय काय नाही तू ये बरं लवकर किचन मध्ये आणि भरव मोठ्या बाईंना. अगं नाला तो मुंबईला आहे. अगं बाई हो का? आणि इकडे का रे? हा आता बायको आली तर आईला विसरलं वाटतं. हा अरे मोठ्या बाई कधीच्या तुझ्या फोनची वाट बघताय, त्या जेवल्या पण नाहीये. कोणाशी बोलतोय हा? आय मीन किती वेळ वाट बघायची ना? मॉम अगं सीट जेवायला बसल्याशिवाय मोठ्याबाई जेवायला बसत नाहीत. मोठ्याबाई म्हणजे सीटच्या आई. त्यांना जेव म्हणून सांगायला गेलाय तो. हाऊ स्वीट. आदिती हे काय चाललंय? किती वेळ थांबायचं आपण? यू नो ना, मला वेट करायला अजिबात आवडत नाही. तू म्हणालीस म्हणून आपण थांबलोय. म्हणून वेळ किती झालाय? शिवाय जेवणही थंड होत आहे. नाही मी बोलावून आणते त्याला. चल आता बोल आईशी, म्हणजे 2 घास तिच्या पोटात जातील. घ्या मोठ्या बाई. आला फोन. मोठी बाई असं का करतेस तू? जेवून घ्यायचंस ना. तुला किती वेळ सांगितलंय माझ्या फोनची वाट बघत जाऊ नकोस म्हणून. नाही मी एक काम करतो, उद्यापासून मी माझा फोनच बंद ठेवणार आहे. तुला खरंच वाटतं का रे सिद्धू की तू मोबाईल बंद केलास तर तुझी काळजी घेणं सोडून देईन मी? अरे उलट जीवाला घोर लागेल माझ्या. काळजीने जीव जाईल माझा. अशा खाली घास होत. काही नाही का डोकं दुखतंय? नाही ताप नाहीये, मळमळत आहे फक्त. जिरं घेतलं की बरं वाटेल. हॅलो आदिती, कशी आहेस का बेटा? मी बरी आहे. तुम्ही कशा आहात? मी पण बरी आहे. सहज फोन केला होतास? मोठ्या बाई प्लीज एक मदत कराल? अगं प्लीज काय असेल ते हक्कानं सांगायचंस. बरं मला धपाटे कसे बनवायचे ते सांगा ना. अगं बाई धपाटे का? काही अवघड नाही त्याच्यात. घरच्यांना खायचे आहेत का? नाही सिडला खायचे. अच्छा, म्हणजे सीधा आलाय का तुझ्याकडे? नाही मी सीटच्या फ्लॅटवर आले. तू आता सीटच्या फ्लॅटवर? हो. मोठे बाई सांगा ना कसे बनवतात धपाटे आणि काय काय लागतं? हो सांगते ना. हे बघ, गहू, बाजरी, ज्वारी, तांदूळाचं पीठ, उडदाचं पीठ. मोठ्या बाई ही सगळी पिठं कुठे मिळतील? अगं तू मागे वळ. मागच्या खणात ठेवली आहे बघ सगळी. त्याच्यावर मी लिहून ठेवलंय सगळं. आदिती सीध आहे का ग तिथे? नाही तो बेडरूम मध्ये आहे. मोठ्या बाई पिठं सापडली. हो ती सगळी पिठं मिक्स करून घे. हा नंतर मिरची, कोथिंबीर,
आलं आणि जिरं हे मिक्सर मधनं काढून घे. पीठ जरा जास्ती घे. हा 5-6 लोक असतील ना? नाही, आम्ही दोघंच आहोत. दोघच? सिद्धूचे मित्र कुठे गेले? ते बाहेर गेलेत. मोठ्या बाई, हे सगळं मिक्सर मध्ये बारीक करून घेतल्यानंतर काय करायचं? ते पिठात टाकायचं आणि चांगलं मळून घ्यायचं. बाई गो, काही गोंधळ व्हायला नको. नाही नाही, मी घेईन सगळं सांभाळून. हा, पीठ मळल्यानंतर सुती कापड घे, ते ओलं कर आणि ओल्या हातानंच धपाटे थाप. आदिती, धपाटे झाले तू घरी जाणार असशील ना? ते आता सीटच्या कामावर डिपेंड आहे. मोठ्या बाई, हे धपाटे थापले त्याच्यानंतर ते तव्यावर टाकायचे. अगं पण सिद्धूचं काय काम असतं इतक्या रात्री? आणि असेल तर असू दे, त्याला करू दे. तू जा घरी. रात्र झालीये ना बेटा, रात्री घरी जावं. जाशील ना? हो हो मोठ्या बाई. नाही, त्याच्या आधी ना हे सगळं विसरायच्या आधी मी धपाटे थापून घेते. ठीक आहे? मोठ्या बाई. काय ग? थँक्यू. मी करते तुम्हाला नंतर फोन. बाय. काय म्हणायचं आहे पोरांना? सिद्धूला तरी अक्कल हवी ना? एवढ्या रात्री दोघं एकटेच घरी? काही भलत सलत करून बसले तर? पल्लू, पल्लू. हा मोठ्या बाई, काय झालं? काय झालं? काय झालं? ही काय वेळ आहे का सिरियल बघायची? कोणत्या वेळेला काय करावं हेच कळत नाही तुम्हाला. नाही, तुमच्या मनाला वाटेल तसं वागा. मी काय बोलणार? मोठ्या बाईंचं काय झालंय? ताई, काय हा सगळा पसारा? आवडते ना मी. आता आवरून काय उपयोग? सगळा घोळ घालायचा, नंतर लोकांच्या जीवाला घोर लावायचा. यात घोर लावण्यासारखं काय झालं? मोठे बाई, नानीला जरा लवकर पाठवतं का? कधीच थांबली मी. मुलगा एकटाच आहे घरी. एकटाच आहे ना, मग कशाला काळजी करता? काळजी तर मला वाटते. कसली काळजी? नाही, कसली नाही. अहो, मुलगा एकटाच आहे, पण उगाच भलत सलत काय व्हायला नको ना. भलत सलत म्हणजे? कोणाला बोलू नका. त्या बुचकुळ्यांच्या पिंकीला दिवस गेले. घरचे सगळे बाहेर गेले होते. घरात ती आणि त्यांचा घरचा पाहुणा मुलगा, दोघच घरात. मग कळलं की तिला लग्नाआधीच दिवस गेले. आजकालच्या पोरांना तंत्रच राहिलेलं नाही कसलं. लग्न होईपर्यंत सुद्धा धीर नसतो. काय बोलताय? दुसऱ्यांच्या मुलाबद्दल असं बोलणं बरं नाही. मला अजिबात आवडत नाही. हे घ्या तुमचे लाडू. लाडू नाही ग नानी, साडी फॉल बेडिंगला दिली होती ती हवी. अगं बाई, हो का? सॉरी आणते मी लगेच. काय ग? त्या बुचकुळ्यांच्या पिंकी बद्दल तिला दिवस गेले ते मी मोठ्या बाईंना सांगितलं. ते तर एकदम अस्वस्थ झाल्या, वरून माझ्यावरच चिडल्या, जसे काय त्यांनाच दिवस गेल्याची मी बातमी दिली. नानी, खरंच असं काही नाही ना? नाही, काहीतरीच. काय आता आजी होण्याच्या वयात आई? छे. आदिती, माझ्या प्रेमात पडताना तुला जराही भीती वाटली नाही का? की हा मुलगा कसा असेल, मला सुखात ठेवेल का, कायम माझ्यावर प्रेम करेल का? खरं सांगायचंय? ऑफकोर्स. वाटली थोडीशी भीती. खरं सांगतेस? हो, पण तू म्हणतोस ती भीती नाही वाटली मला. मला भीती वाटली की हा मुलगा माझ्यावर एवढं प्रेम करतोय, तेवढंच
किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रेम मी करू शकते ना त्याच्यावर. हा मला सुखात ठेवण्यासाठी एवढे प्रयत्न करतो, पण त्यात मी समाधानी होऊ शकते ना. मग सिड, आय लव्ह यू सो मच. माझं आयुष्य बदलून टाकलंस तू. आजही तुला बघितलं की धडधड वाढते माझी. हो ना, आवाज पण ऐकायला येतोय. सिड, सिड, मॉमचा फोन आहे. तू पटकन फाईल दे मला, मला निघावं लागेल. अगं खरंच खूप काम पेंडिंग आहे. मी उद्या फाईल देतो ना. सिड, पण उद्या नक्की फाईल दे, नाहीतर आपलं काही खरं नाही. तिथे कुठे ठेवतोयस? आत्ताच सगळं आवरलंय आपण. जा आतमध्ये स्टोर रूम मध्ये ठेव. चल निघते आम्ही. हो. सिड, सिड, दार उघडत नाहीये. थांब मी बघतो. आदिती, दरवाजा बहुतेक बाहेरून लॉक झालाय. व्हॉट? आता मॉमचा फोन आला तर काय सांगणार आहे मी? सिड, तू हसतोयस? तुला पण माझ्यासोबत थांबायची इच्छा आहे ना? हो ना? हो का? मग मॉमला फोन कर ना. नाही नाही, मी नाही. तुझ्या मॉमला तूच फोन कर. सीड, अरे पण बोलाव ना कोणाला तरी. ते लॉक काढावं लागेल. अगं लॉक काढायला येतील, पण तोपर्यंत तुझी मॉम फोन करेल. त्याचं काय? हे बघ, इथनं बाहेर पडेपर्यंत मी माझा फोन स्विच ऑफ करते. तू तुझा पण फोन स्विच ऑफ कर. मॉमला जर कळलं ना मी इकडे तुझ्या बरोबर अडकले तर माझं काही खरं नाही. हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए. सिड, मला इथे टेन्शन आलं आणि तुला मस्करी सुचतेय. मॉमचा फोन असणार आहे. तू स्विच ऑफ कर ना फोन. पॅनिक होऊ नकोस, माझ्या घरून फोन आहे. तू बस. हा नानी काकी बोल. नानी नाही सिद्धू दादा, मी दुमण्या बोलतोय. हा दुमण्या बोल. सिद्धू दादा, दिवस गेले म्हणजे काय रे? अरे काय विचारतोयस? तू फोन ठेव. सांग ना दादा. हे बघ, तू नको ते प्रश्न विचारू नकोस, फोन ठेव. बर, मग दिवस गेल्यावरती होतं काय ते तरी सांग. मोठं झाल्यावर तुला कळेल. आता फोन ठेव. मोठ्या लोकांनाच दिवस जातात का? अरे काय बडबड करतोयस तू? दादा, तुला तर माहितीये मला घरातलं सगळं माहिती असतं. पल्लू काकी नानीला सांगत होती मोठ्या बाईंना दिवस गेलेत म्हणून विचारलं. सिड, 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 काय झालंय? सिड, काय झालंय? चला सगळ्यांनी पोटभर जेवायचं. करा सुरुवात. तात्या कधी येणार आहेत तालुक्याहून?
अगं फोन आला होता त्यांचा, रस्त्यातच आहे. अगं पण ताते जेवत नाही तोपर्यंत कोणी जेवायला बसणार आहे का? पण मी हिला सांगितलं की हे येईपर्यंत मी काही पोरांना उपाशी ठेवणार नाही. तुम्ही जेवून घ्या. हा दुमण्या, ताटातली सगळी भाजी संपवायची बर का. ही खाणार आणि पुन्हा घेणार. हे असंच भरलेलं गोकुळ राहू दे बाबा घरात, आणि हळूहळू वाढू दे. गोकुळ वाढणं म्हणजे काय बयाजी? अरे गोकुळ वाढणं म्हणजे वंश वाढणं. वंश वाढणं म्हणजे आपण जसे जन्माला आलोय ना तसे आणखी माणसं जन्माला येणं. मूल जन्माला यायच्या आधी दिवस जातात का? दुमण्या, ते जेवण थंड होतंय. सांग ना बयाजी. मग अशी सिद्धू दादाशी बोलत होतो, त्यांनी पण नीट नाही सांगितलं. मला फोन ठेव म्हणाला. अरे हिला काय झालं? त्यांना दिवस गेले. मुकाट्याने जेव. खाई पण बोलत असतो. हो बयाजी. झालं ना जेवण? जा मुकाट्याने हात धुवून झोपून घ्या. बयोबाई, काय ग? ते दुमण्या. अगं बघ ना त्याचं वय काय, बोलतो काय. अगं कुठून बी काय बी ऐकतो काय माहिती. कुठून ऐकलं ते नाही माहित, पण दुमण्याचे म्हणत होता ना ते खरं आहे. म्हणजे खरंच त्यांना दिवस गेलेत. काय? पाय वर करा. नको, इथून उठा आणि तिकडे बाजूला जाऊन बसा बरं. काय करतेस? जुने कपडे शोधते. दुपटे बिपटे शिवायला नको मोठ्या बाईंच्या होणाऱ्या नातवासाठी. नातू? सॉरी म्हणजे मोठ्या बाईंच्या होणाऱ्या बाळासाठी. तुझाच काय, पण आमचा पण गोंधळ उडतोय. आतापर्यंत सिद्धूचं बाळ या घरात यायला होतं, पण आप्पाचं हे 18 हे 19 आणि हे अहो नीट भरा पॅकेट. पापड जर तुटले ना तर लोक नावं ठेवतील. तुझ्या पापडचं राहू दे बाजूला. उद्या आप्पाचं आणि मोठ्या बाईंचं कळलं ना तर लोक नाव ठेवणारच आहे. लोकांचं सोडावं. मला तर मोठ्या बाईंची काळजी वाटते. ह्या वयात मोठ्या बाईंना बाळांपण झेपेल. हे काय करतेस तू? अहो मीराचे जुने कपडे शोधते. स्वच्छ धुवून ठेवीन म्हणते. म्हणजे आता मोठ्या बाई बाळण झाल्यावर त्यांच्या बाळाच्या कामी येतील ना. हा, म्हणजे तुझी तयारी पण सुरू झाली? हो. अगं इथे मला बातम्या ऐकल्यापासून काय करावं ते कळत नाहीये. म्हणजे? अगं म्हणजे कसं आहे, विद्यार्थी समोर आहेत पण त्यांना काय शिकवायचं हेच ठरलेलं नाहीये माझं. अशी अवस्था झाली माझी. पण मग सिद्धूला कळेल तेव्हा त्याचं काय होईल? म्हणजे डिस्टिंक्शन मध्ये येऊन सुद्धा ऍडमिशन लिस्ट मध्ये नाव नाही, अशी गत होईल त्याची. पल्लू ग, का सुका सुका भात खातेस? आमटी घे जरा. मोठ्या बाई राहू द्या. तुम्ही जड नका उचलू. अगं ताई, यापूर्वी काय जड उचललं नाहीये का? पण आता नको. नानी दे ग. तूच विचार, तुला याच्यातलं जास्त ज्ञान आहे. नको बाळा,
तो विचार. नाही, मी नाही, मी लहान आहे. तुम्हीच बोला. अरे आमच्या आधी तुला समजलं ना. मी डॉक्टर आहे म्हणून मला कळलं. तुम्हीच बोला. अरे मग डॉक्टर म्हणून विचार ना.